नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक इंग्लिश न्यूजपेपरमधला हा पॅराग्राफ वाचणार आहोत. याच्यामध्ये जे अवघड शब्द आहेत, डिफिकल्ट वर्ड्स आहेत, ते मी नोट डाऊन करून घेतले. ते कसे वाचायचे, कोणत्या नियमाने वाचायचे हे तुम्हाला मी इथे सांगेनच. सो आज तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर वाचता येईल का, तर हे तुम्हाला कळणार आहे. सो आपण सुरुवात करूया. जर तुम्हाला असं वाटत असेल की फॉन्ट्स याच्यातले तुम्हाला छोटे वाटत असतील तर झूम करून तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे. सो पहिला शब्द जो आहे तो आहे येस. इट्स हा अपॉस्ट्रॉफी येस आहे, बरोबर. त्याला आपण स म्हणणार, इट्स. पुढचा शब्द आहे जस्ट, बरोबर, जस्ट. टू येस. पुढचा शब्द आहे गेम्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा जो एच्या जोडीला ई आला की आपण त्याला मॅजिक ई समजतो आणि त्यावेळी त्या एचा आवाज ए काढतो, गेम्स. इनटू द IPL. जेव्हा सगळे कॅपिटल लेटर्स असतात तेव्हा आपण त्याला ABCD प्रमाणे वाचायचं, IPL. बट पंजाब किंग्स आर. आता हा पुढचा शब्द बघा, हा जो ॲक्च्युली ब्रेक झाला आहे शब्द, इकडे ING सुद्धा आहे, पण हा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड. आता आपण बघूया हा शब्द कसा वाचला गेला पाहिजे. सो इथे हा शब्द तुमच्या समोर दिसतो आहे, बरोबर. सो सिम्पली ई याला आपण म्हणणार ए, बरोबर. हा जो क्स आहे, जनरली एक्सला आपण म्हणतो क्स, मोस्ट ऑफ द याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो क्स. पण जेव्हा हा एक्स यूच्या जोडीला येतो आणि तुम्हाला क्यू असं म्हणायचं असतं विशेषतः, किंवा एच्या जोडीला येतो, त्यावेळी हा जो क आहे तो ग सारखं काम करतो आणि हा जो स आहे तो झ सारखं काम करतो. लक्षात आलं? सो तुम्हाला हा जो क्स आवाज आहे तो ग्ज असा आवाज काढायचा आहे. सो एक्झ डिंग. सो एक्झ्यू, सॉरी, हा जो यू आहे त्याला आपण यू वाचतोय, एक्झ्युडिंग. काय? एक्झ्युडिंग. सो लक्षात आलं? हा एक्स कसा वाचायचा आहे? एक्स यूच्या जोडीला खास करून आणि एक्स एच्या जोडीला, ह्या दोन जोडीला आले की आपण त्याला ग्ज असा आवाज काढायचा. ओके. आता बघा पुढचा शब्द, द स्वॅग ऑफ अ टॉप साईड अ चेस. तुम्हाला इथे सगळ्यांना कळलं असेल चेस का वाचला, कारण हा मॅजिक ईच्या जोडीला आहे. तर तुमच्या लक्षात येत आहे की इथे बघा, इथे आपण स्वॅग वाचलं, इथे एला आपण ॲ वाचलं, पण इथल्या एला आपण ए वाचतोय, चेस ऑफ 210 ॲट द MA. आता हे नॉन इंग्लिश वर्ड आहे, चिदंबरम. सो नॉन इंग्लिश वर्ड हे आपण मराठी बाराखडीनुसार वाचायचे. स्टेडियम, स्टेडियम. आता इथे बघा पुढचा शब्द आहे अगेन्स्ट. हा कोणता शब्द आहे? अगेन्स्ट. पुन्हा नॉन इंग्लिश वर्ड आहे चेन्नई, सुपर किंग्स. इज नॉट इझी. आता पुढचा शब्द पुन्हा अंडरलाईन केला आहे मी. काय शब्द आहे? येस, तुम्ही वाचला असेलच, पण हा शब्द कसा वाचायचा बघा इकडे. सो जनरली ब ला यू लागला, तुम्ही एकतरी ब किंवा ब्यू म्हणता, पण इथे काही स्पेलिंगमध्ये असं आहे की तुम्ही जसं हा बी आणि हा जो स आहे याच्यावर आपण स्ट्रेस देतो, आणि जेव्हा स्ट्रेस देतो तेव्हा तो झ सारखा वाचला जाईल, लक्षात घ्या. सो बिझी, आणि हा सफिक्स आहे. सो सफिक्सला तुम्हाला माहिती आहे, याला आपण काय वाचतो? नेस, बिझिनेस, बरोबर. पुढचा बट पंजाब. बघा पुढचा शब्द काय आहे? सो ट्राय करा तुम्ही शब्द वाचायचा. येस, व्हेरी गुड. तर तुम्ही हा शब्द कसा वाचलाय बघूया. सो हा अ, बरोबर. आता चला काय लागला? आई. सो आईला आपण म्हणतो वेलांटी. सो ची, आणि वला ईडी लागला. बरीच मुलं वला ईडी लागला वेड म्हणतात, पण लक्षात घ्या हा शब्द वाचताना फक्त वट, अचीव्ड. सो ईडीला फक्त ड म्हणायचं. सो अ ची व ड, अचीव्ड. लक्षात आलं? सो बरीच मुलं अचीवेड असं वाचतात. नेक्स्ट, इट इन स्टाईल. सो तुमच्या लक्षात आलं, वायच्या जोडीला ई असल्यानंतर वायला आपण आय वाचतो, स्टाईल. ऑन
फ्रायडे, टू मेक इट टू विन्स ऑन द. पुढचा शब्द काय वाचताय हा? व्हेरी गुड. आय होप बरोबर वाचलाय. पण आता हा शब्द कसा वाचायचा बघूया. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओयूला आपण काय वाचतो? आऊ. सो बला आऊ लागला, बाउन्स. येस, आता हा न आहे, सो न आणि हा स. सो काही मुलं काय करतात, ते शेवटच्या ईला वाचायला जातात. बाउन्से. इंग्रजीमध्ये शेवटचा ई वाचायचा नाही. काही मुलं त्या सीला क वाचतात, कारण आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असतं की सीला क बोललं जातं. पण सीच्या पुढे जेव्हा जनरली तुम्हाला माहिती आहे ई आय वाय हे 3 वॉवल्स तुम्हाला दिसतील, त्यावेळी सीचा आवाज आपण नेहमी स काढतो. ओके, नेक्स्ट. दे लुक्ड अ कंप्लीट. येस, कंप्लीट. इथे आता कंप्लीट का वाचला? कारण ए हा ईच्या मॅजिक ईच्या जोडीला आहे. साईड टू स्टार्टिंग फ्रॉम द ओपनर्स, ओपनर्स टू द. आता हा शब्द तुम्ही काय वाचला? येस, मिडल, मिडल ऑर्डर टू द फिनिशर्स, फिनिशर्स द. आता हा जो पुढचा शब्द आहे, बरीच मुलं तुम्ही वाचत असाल बॉलर, इट्स बॉलर्स. ओ डब्ल्यू जेव्हा येतो, ओ डब्ल्यूला आपण काय वाचतो? हा जो ओ डब्ल्यू आहे आपण त्याला जनरली ओ वाचतो, आऊसुद्धा काही याच्यामध्ये वाचतो, बट बॉलर्स. डिड देअर बीट इन द फर्स्ट इनिंग्स ॲज युजवेंद्र चहल, है नॉन इंग्लिश वर्ड है, 121 डिश्ड आउट अ सुपर्ब स्पेल ऑफ लेग स्पिन bowling that kept CSK in check. Next, प्रियांश आर्या, नॉन इंग्लिश वर्ड आहे. वन ऑफ द शायनिंग. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी शिनिंग वाचला असेल हा शब्द, बट आयच्या जोडीला ई नाही आहे, पण जो ओरिजिनल स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये तो ई असतो. सो शायनिंग स्टार्स ऑफ लास्ट IPL शोड. इथे ओ डब्ल्यू आलाय दिसतोय तुम्हाला, सो ओ डब्ल्यूला आपण जनरली ओ म्हणतो. शोड अगेन, अगेन अ गला ए आय लागला, गेन व्हाय. जनरली तुम्हाला माहिती आहे वाय लागला शेवटी छोट्याशा स्पेलिंगमध्ये की आपण त्याला आय असं म्हणतो. वाय ही इज सो हायली. आता इथे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल, ह्याला हायली का वाचला? जी एच जनरली सायलेंट असतो आणि त्यामुळे आपण हायली शेवटचा वाय वेलांटीसारखा वाचतो. रेटेड, इथे बघा मॅजिक ईच्या जोडीला ए आला म्हणून त्या एला उच्चार ए करतो. रेटेड इन द. आता पुढचा शब्द बघा, मी अंडरलाईन केला आहे. तुम्ही काय वाचला हा शब्द? बघा, ट्राय करा. ओके, बघूया हा शब्द तुम्ही कसा वाचला. सो तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हा वाटतो सिर, पण हा शब्द काय आहे? सर. याला म्हणतात आर कंट्रोल. जनरली लक्षात ठेवायचं, आय आर आला, ई आर आला, ओ आर आला, यू आर आला, अशा वेळी आपण त्याला अर असा आवाज काढायचा, सर. आता इथे तुम्ही म्हणाल की कसं वाचलं, तर यू करतो आपण नेहमी सायलेंट, आणि सीला आपण क वाचलं, आणि आयला वेलांटीसारखं की, आणि ट सर्किट. लक्षात आलं का? आता काही जण विचारतील की सर पण मग सीच्या पुढे आय आला, पण तो थेट आय आलेला नाही आहे, मध्ये यू होता म्हणून त्या सीला आपण कच वाचला. सो सर्किट. नेक्स्ट, ओपनिंग द पंजाब इनिंग्स विथ. आता हे नॉन इंग्लिश वर्ड आहे. प्रभ सिमरन सिंग नाव आहे. द दिल्ली क्रिकेटर timed the ball beautifully and smashed Matt Henry, Khalil Ahmed and
अंशुल कंबोज, हे सगळे नॉन इंग्लिश वर्ड आहेत, नावं आहेत. टू ऑल येस कॉर्नर्स ऑफ द पार्क, द लेफ्ट हँडर्स 39 of 11 balls helped पंजाब रेस अवे. सो जनरली तुम्हाला ए वाय दिसला की त्याला आपण ए म्हणतो. सो वला ए वाय वे अवे टू 61 ऑफ 4 ओव्हर्स. आता हा पुढचा शब्द काय वाचताय, पुन्हा एकदा खूप महत्त्वाचा शब्द आहे. काय वाचलंय तुम्ही? ओके, बघूयात हा शब्द कसा वाचायचा आहे. सो सिम्पली तुम्हाला पुन्हा एकदा दिसतोय का आर कंट्रोल. सो हा आर कंट्रोलसारखा आपण वाचणार. सो मी तुम्हाला सांगितलं की म्हणायचं आहे. सो व्हर, VIR व्हर. आणि इथे तुम्हाला दिसतोय हा सफिक्स. सो TUAL ला आपण च्युअल वाचतो, आपण बऱ्याच वेळा अभ्यासलेला आहे. सो व्हर्च्युअल, पण शेवटी आहे वाय म्हणून वेलांटी. व्हर्च्युअली काय वाचलं? व्हर्च्युअली. नेक्स्ट, किलिंग्स ऑफ द गेम. आर्या डिड गेट bowled by Henry trying a big shot in the 5th over, but his opening partner Prabhasimran 43 of 34 balls along, हा शब्द काय आहे? along with Cooper Connolly 36 of 22 balls kept up the good work. The beauty of the big chase was that there was no panic. तुम्हाला हा शब्द वाचता आला असेल. whatsoever even when Prabhasimran was run out. Connolly and later Shreyas Iyer हे नावं आहेत, लक्षात आलं. सो ओके, पुढचे शब्द बघूया. 50 of 20 balls didn't. आता हा जो डिडंट आहे दोन पद्धतीने आपण बोलतो. जनरली जर तुम्हाला फास्ट बोलायचं असेल तर डिंट, थोडं सावकाश बोलायचं असेल तर डिडंट. आता हा तुम्ही शब्द काय वाचताय? येस, आता हा शब्द तुम्हाला व्हेरी गुड, तुम्ही बऱ्याच जणांनी बरोबर वाचला असेल. जेव्हा जनरली मोठे असे शब्द असतात, सो आणि लाव. सो काही वेळा आपण OWला आऊ. OWचे खरं तर दोन उच्चार जनरली तुम्हाला बघायला मिळतील, एक म्हणजे ओ आणि एक आऊ. पण मोस्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे OWला ओच वाचायचा आहे. ओके. द मोमेंटम टू टेक अ हिट. द बिग शॉट केप्ट. येस, आता हा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड, आय होप बरोबर वाचला असेल. येस, फ्लोईंग. तुम्हाला माहिती आहे OWला आपल्याला काय वाचायचं आहे? ओ. सो फ्लोईंग. नेक्स्ट, ॲज पंजाब. येस, आता हा शब्द कारण आपण हायलाईट केलेला आहे, मी इथे केलेला नाही आहे. बट तुम्ही काय वाचताय? तुमच्यातल्या बऱ्याच जणांना ज्यांना सायलेंट लेटर माहिती नाही त्यांना गडबड झाली असेल. बट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे CHच्या अगोदर जेव्हा टी दिसतो की नाही, तो टी सायलेंट असतो. सो तुम्ही हा शब्द काय वाचायला पाहिजे? येस, हा नॉ, हा च आणि हा ड. नॉच्ड. सो नॉट टच्ड वाचायचा नाही आहे, लक्षात आलं आहे? ओके, चला पुढे बघूया. अप द. आता पुढचा हा शब्द तुम्ही काय वाचताय? ओके, बघूयात तुम्ही बरोबर वाचलाय का? सो हा शब्द तुम्ही वाचलाय री. तुमच्यातल्या काही जणांनी वाचला असेल रे. पण लक्षात ठेवा जनरली
रला ई, डला ई, सुरुवातीला ई लावतो आपण, बऱ्याच वेळा त्याला वेलांटीसारखा वापरतो. आता सगळ्यांची चूक मात्र इथे होते, बरोबर. सो इथे बघा, यूला करायचं सायलेंट. तुम्हाला माहिती आहे हा जो यू आहे तो सायलेंट केला आणि जो आय आहे तो मॅजिक याच्या जोडीला आहे. सो तुम्हाला काय वाचायचं आहे? क्वाई. आईला आई वाचायचं आहे. सो रिक्वाई. आणि र बोलताना आपण अ टाकतो मध्ये. सो रिक्वायर्ड. सो हा इ साऊंड साधारणतः य सारखा होतो आणि आपण म्हणतो रिक्वायर्ड. रिक्वायर्ड. ठीक आहे. पुढचा रन्स इन 18.3 ओव्हर्स. म्हात्रे इम्प्रेस्ड फॉर CSK. CSK. आता इथे बघा काही शब्द आहेत जे तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. तुम्ही हा शब्द कितीही वाचायचा प्रयत्न केला आणि जर तो तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही वाचू शकत नाहीत. सो असे शब्द तुम्हाला पाठांतरच करायचे आहेत. विल टेक हार्ट फ्रॉम द बॅटिंग शो ऑफ देअर यंगस्टर आयुष म्हात्रे. The U19 means under 19 World Cup winning skipper powered his way to 43 balls, 6 into 4, 5 into 6 means 4 sixes and 5 sixes as CSK reached. इथं आता अर्थात ड जो आहे तो असं स्पष्ट बोलायचं नाही. रिच्ड अ कम्पिटिटिव्ह 209 फॉर 5 आफ्टर बिग तिकीट. आता इथे बघा हा शब्द तुम्ही काय वाचताय? सो तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी सिग वगैरे वाचला असेल, पण पुन्हा जेव्हा तुम्हाला स्पेलिंगच्या शेवटी GN दिसतो, जी आपण सायलेंट करतो, तुम्ही म्हणा सर स्पेलिंगच्या शेवटी GN कुठे आहे? मध्ये आहे. हा जो ING आहे तो सफिक्स आहे आणि सफिक्सला आपण शेवट समजत नाही कारण तो पाठीमागून लागतो. सो त्यामुळे तुम्ही या शब्दाला वाचता आइन. सायनिंग. सो ग होतो सायलेंट. संजू सॅमसन failed again. Mhatre walking in at number 3 after a first ball duck in the. पुढचा शब्द जो आहे तुम्ही अंडरलाईन केलेला नाही पण महत्त्वाचा शब्द आहे. आय होप तुम्ही वाचला असेल. हा शब्द तुम्ही काय वाचला? सॉरी, प्रिव्हियस. Match against RR was on fire. He smacked Punjab Pacer Xavier Bartlett. हे नाव आहे. फॉर 3. आता हा पुढचा शब्द तुम्ही कसा वाचताय? आय होप बघूया कसा वाचलाय तुम्ही. ओके. स. आता हा जो डबल सी आला बरीच मुलं कन्फ्यूज होतात, पण सुरुवातीच्या सीला क वाचायचं आणि दुसऱ्याला क किंवा स. कसं ठरवायचं? तर त्याच्या पुढे EIY दिसला तर स, जर EIY नसेल तर पुन्हा त्याला सुद्धा वाचायचा क. सो सक्से. आणि हा सफिक्स आहे सिव. सक्सेसिव. बरोबर, सक्सेसिव. ओके. बाउंड्रीज. हा इथे ब्रेक झालाय शब्द. बाउंड्रीज ऑफ द फ्रंट फूट अँड राईट. इथे GH सायलेंट आहे. आफ्टर द पॉवर प्ले. पुन्हा शब्द आहे. हा शब्द तुम्ही काय वाचताय? येस, हा शब्द आहे एयूला आपण काय वाचतो? येस, आ. सो लॉ. न हा च आणि ड. अर्थात हा न जो आहे तो इथे आहे. सो मी तुम्हाला समजण्यासाठी असं काढलं आहे. बट लॉन्च्ड. लक्षात आलं? इनटू लँकी लेफ्ट आर्म पेसर
मार्को जॅन्सन हिटिंग टू टॉवरिंग सिक्सेस. पुढे बघूया. व्हाईल ही वॉज. आता पुढचा शब्द तुम्ही काय वाचलाय? येस. जर तुम्हाला पुन्हा एयूचा आवाज माहिती असेल जो मगाशी मी तुम्हाला सांगितला, हा क आहे आणि कला एयूचा आवाज म्हणजे कॉ, आणि हा जो आहे ना हा सफिक्स आहे आणि ह्याला आपण वाचतो शस. सो सफिक्स तुमचे पाठांतर पाहिजेत, ते जितके पाठांतर असेल तुम्ही सहजरित्या शब्द वाचू शकता. अगेन्स्ट स्पिन. द यंगस्टर used the pace of Punjab Quicks to keep the boundaries flowing. आयुष. पुढचा शब्द हा तुम्ही काय वाचताय? येस, तुम्हाला माहिती पाहिजे हा जी एस सायलेंट असतो आणि जेव्हा जी एस सायलेंट असतो तेव्हा पुढच्या ओळीला आपण नेहमी ऑ वाचतो. सो हा शब्द तुम्ही वाचणार ब्रॉ आणि ट, ब्रॉट. ब्रॉट अप हिज हाफ सेंचुरी. आता इथे ऑलरेडी मी शब्द वाचूनच ठेवला, बट हा शब्द आहे सेन आणि हा सफिक्स आहे जो ॲक्च्युली TURE असतो, पण जेव्हा वाय लावलाय सो च्युअरला आपण चुरी, सेंच्युरी. विथ अ ड्राईव्ह ऑफ मार्कस स्टॉयनिक्स. At the other end, skipper Ruturaj Gaikwad played second fiddle, content to watch Ayush fireworks as the pair. आता पुढचा शब्द तुम्ही काय वाचला? येस. आता तुम्हाला कळलं असेल टी आहे तो सायलेंट आहे, बरोबर, कारण मगाशी आपलं टी सायलेंट मी तुम्हाला सांगितलं. सो हा शब्द तुम्ही वाचला स्टिच्ड. स्टिच्ड. टुगेदर अ 96 रन स्टँड फॉर द सेकंड विकेट. आयुष ड्रॉप्ड ट्वाइस. आता हे तुम्हाला कळत असेल जर तुम्हाला मॅजिक ही समजत असेल तर. On 59 and 67 might have linked to carry on, but medium pacer Vijay Kumar Veshank finally removed him. Caught. पुन्हा आता हा शब्द तुमच्या लक्षात आला असेल की GH सायलेंट होतोय आणि AUला आपण ऑ वाचतो. सो कॉट, शॉट, थर्ड मॅन बाय चहल. सो अशा पद्धतीने आय एम शुअर हा जो पॅराग्राफ आपण घेतला होता तो तुम्ही वाचला असेल आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जर कॉन्फिडंट घ्यायचा असेल तर हाच पॅराग्राफ आता पुन्हा एकदा वाचा. यावेळी तुम्हाला ते शब्द ओळखीचे असतील आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो अजून डेव्हलप होईल. आय होप हा जो माझा प्रयत्न आहे तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर तुमच्याकडून वाचून घ्यायचा तो सक्सेसफुल झाला असेल. आणि येस, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. खास करून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपले हे जे व्हिडिओज आहेत ते जरूर पाठवा. थँक्यू.